हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी समीर इंदुरे. आजपासून आपण भारतीय राज्यव्यवस्थेच्या व्हिडिओ सिरीजला सुरुवात करणार आहोत. तर ह्या व्हिडिओ सिरीजमधला आजचा पहिला जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे डिमांड फॉर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, म्हणजे भारतीय संविधान सभेची मागणी. याचं मराठीमध्ये आपण म्हणूया, आज जो टॉपिक आपण बघणार आहोत भारतीय संविधान सभेची मागणी कशी झाली याचा सविस्तर पॉइंट वाईज अभ्यास. तर ह्याची सुरुवात अशी झाली होती की 1934ला या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची जी आयडिया आहे की भारताची संविधान सभा हवी अशी जी एक मागणी आहे किंवा अशी एक जी आयडिया आहे, ठीक आहे, असा जो एक विचार आहे, हा विचार पहिल्यांदा मांडला गेला. ठीक आहे, पहिल्यांदा हा विचार मांडला गेला कधी? 1934ला. कोणी मांडला हा विचार? तर भारताचे कम्युनिस्ट मुवमेंट ऑफ इंडिया भारतामध्ये जी पहिल्यांदा रुजू झाली, ठीक आहे, तिचा जो पाया ज्यांनी रोवला ते भारतीय विचारवंत एम.एन. रॉय. मुद्दा आहे की हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 1935ला, म्हणजे ती घटना घडली 1934ला. 1935ला इंडियन नॅशनल काँग्रेस, म्हणजे त्यावेळची जी काँग्रेस मुवमेंट होती, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसने पहिल्यांदा फर्स्ट टाइम ऑफिशियली डिमांड केली. ठीक आहे, फरक कळतोय का तुम्हाला? ठीक आहे, 1934ला एम.एन. रॉय यांनी काय केलं? एम.एन. रॉय यांनी आयडिया सांगितली कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची. करेक्ट. तर 1935ला इंडियन नॅशनल काँग्रेसने ऑफिशियल डिमांड केली आहे. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे की जे आपल्याला परीक्षेमध्ये चुकू शकते, ती म्हणजे ऑफिशियल डिमांड आणि आयडिया. सो ज्या वेळेला आपण परीक्षेमध्ये एखादा स्टेटमेंट वाचतो त्यावेळेला जर ते स्टेटमेंट तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही ते रीड केलं तर मात्र तुमचं प्रश्न चुकण्याचा जास्त संभव असतो, जरी तुम्ही किती वेळ अभ्यास केला तरीसुद्धा. त्यामुळे स्टेटमेंटमध्ये तुम्हाला ह्या ज्या 2 गोष्टी आहेत की भारतीय संविधान सभेची, भारताला एक संविधान सभा असावी अशी आयडिया किंवा असा विचार पहिल्यांदा कोणी मांडला, तर तो एम.एन. रॉय यांनी मांडला. मात्र पहिल्यांदा अशी मागणी कोणी केली? तर इंडियन नॅशनल काँग्रेसने केली होती, कारण तिथे देतील मुस्लिम लीग, इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असं देतील. ठीक आहे, असे 4-5 पार्ट्यांची त्या काळात नावं देतील. तर विचारपूर्वक हा वर्ड लक्षात ठेवा की ऑफिशियल डिमांड पहिल्यांदा इंडियन नॅशनल काँग्रेसने केली 1935ला. ठीक आहे, 1935च्या त्यांच्या त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये केली. तर एम.एन. रॉय यांनी पहिल्यांदा तिची आयडिया, विचार मांडला गेला होता. ठीक आहे, ओके. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. 1938ला ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, 1934, 1935 आणि आता 1938. 1938ला जवाहरलाल नेहरूंनी, ठीक, ऑन द बिहाफ ऑफ आय एन सी काय केलं? डिक्लेअर केलं that the Constitution of Free India must be framed without outside interference by Constitution Assembly elected on the basis of adult franchise. याचा अर्थ काय की पहिल्यांदा INC तर्फे जवाहरलाल नेहरूंनी हे डिक्लेअर केलं की भारताच्या संविधान बनवण्यासाठी जी व्यक्ती असतील हे कोणीही आउटसाईड इंटरफेरन्स आम्हाला चालणार नाही. ठीक आहे, विदाऊट आउटसाईड इंटरफेरन्स आता त्यांनी मांडलं. ठीक आहे, आणि ती जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असेल यातले जे मेंबर असतील, ठीक आहे, एकतर ते आउटसायडर नसतील, विदाऊट आउटसायडर्स असतील, म्हणजे फक्त इंडियन मेंबर असतील, बरोबर आहे, प्लस ते जे लोक असतील हे इलेक्टेड असतील. काय असतील? इलेक्टेड, नॉट नॉमिनेटेड. ठीक आहे, हा वर्ड लक्षात ठेवा की ते इलेक्ट झालेले असतील, म्हणजे त्यांना निवडून यावं लागेल. ठीक आहे, नॉट नॉमिनेटेड नाही. कोण? इलेक्टेड. सो हा वर्ड लक्षात ठेवा, इलेक्टेड ऑन द बेसिस अडल्ट फ्रँचायझी. बरोबर आहे.
ठीक आहे, प्रौढ मतदान पद्धतीने ती लोक काय होतील, निवडून येतील. बरोबर आहे. ठीक आहे. सो हा एक वर्ड लक्षात ठेवा, एक ठीक आहे, 2 इलेक्टेड, बरोबर, आणि थर्ड विदाऊट आउटसाईड इंटरफेरन्स. सो नेहरूंनी काय भूमिका मांडली की भारताची जी संविधान सभा असेल ती त्याच्यामध्ये एकतर आउटसाइडर कोणी नसतील, म्हणजे कोणी असतील ते इंडियन असतील, आणि ते जे इंडियन पर्सन असतील हे कोण असतील, हे वेगवेगळ्या मतदारसंघातून इलेक्ट होऊन येतील. बरोबर आहे, ऑन द बेसिस ऑफ अडल्ट फ्रँचायझी. सो हे वर्ड जे आहेत हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. कधी 1938ला केलेले आहे. जवाहरलाल नेहरूंनी ऑन द बिहाफ ऑफ INC, इंडियन नॅशनल काँग्रेसची ती भूमिका त्यांनी मांडली होती. ठीक आहे. सो हे जे पॉईंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आता येऊया आपण 4th पॉईंटकडे. ओके, द डिमांड वॉज फायनली ॲक्सेप्टेड इन प्रिन्सिपल बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. बरं, म्हणजेच काय, तर ही जी आता परीक्षेमध्ये जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं असतं की ही जी नेहरूंची भूमिका होती किंवा हे जे इंडियन नॅशनल काँग्रेसची जी मागणी होती संविधान सभेबद्दलची, ही मागणी ब्रिटिश सरकारने नाकारली. ट्रू ऑर फॉल्स, सत्य विधान असत्य विधान. बरोबर आहे. तर ती नाकारली का नाही, तर काय केलं, ॲक्सेप्ट केली. तर लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे 1935 पासून जी INCची भूमिका होती, बरोबर आहे, INCची जी भूमिका होती कशाबद्दल, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीबद्दल, ठीक आहे, ती भूमिका ब्रिटिश सरकारने काय केली, ब्रिटिश सरकारने मान्य केली. बरोबर आहे, मान्य केली. कळलं. सो हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच हे जे मान्य केलेलं आहे हे, ठीक आहे, कधी मान्य केली, 1940ला मान्य केली. कधी मान्य केली, 1940ला मान्य केली. म्हणून यालाच हे जे मान्य केलेलं आहे यालाच काय म्हणतो आपण, ऑगस्ट ऑफर असं म्हणतात. ठीक आहे. याचा अर्थ ह्या ऑगस्ट ऑफरबद्दल इम्पॉर्टंट आहे हा वर्ड. ऑगस्ट ऑफरबद्दल जर एखादी पॉईंट आला तर लक्षात ठेवा की ऑगस्ट ऑफर म्हणजे काय, तर इंडियन नॅशनल काँग्रेसने 1935मध्ये जी भूमिका मांडली होती संविधान सभेबद्दल की संविधान सभेमध्ये एकही आउटसाइडर नसेल आणि भारतीय लोकच भारतात संविधान बनवतील, आणि ती जी भारतीय लोक असतील ती अडल्ट फ्रँचायझी म्हणजे प्रौढ मतदार पद्धतीने इलेक्ट होऊन आलेले असतील, आणि ते इलेक्ट झालेले लोक काय करतील, भारताचं संविधान बनवतील. ही जी INCची भूमिका होती ती भूमिका इंग्रज सरकारने 1940ला मान्य केली. म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण, ऑगस्ट 1940ला ती मान्य केली, म्हणून त्यालाच म्हणतो आपण ऑगस्ट ऑफर असं म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे ऑगस्ट ऑफर हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ऑगस्ट ऑफरबद्दल अजून एक तुम्ही लक्षात ठेवा की ह्याच म्हणजे ही जी संविधान सभेची मागणी मान्य केली, ठीक आहे, ऑगस्ट ऑफर म्हणजे काय, संविधान सभेची मागणी जी आहे ती मान्य केली. ठीक आहे, त्यालाच आपण ऑगस्ट ऑफर असं म्हणतो. आता ह्याच संविधान सभेची मागणी मान्य केली म्हणून आपलं जे पार्लमेंट आहे, म्हणून पार्लमेंटला काय नावाने नोन ॲज ऑगस्ट हाऊस, माहिती तुम्हाला. ठीक आहे. सो तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की आता जे आपली पार्लमेंट आहे लोकसभा वगैरे, तर ह्या पार्लमेंटला ऑगस्ट हाऊस असं का म्हणतात, याचं कारण काय आहे की ही संविधान सभेची जी मागणी मान्य केली होती, ठीक आहे, ती संविधान सभेची मागणी म्हणजे ते तिथे बसले होते ना, तर संविधान सभेची मान्य केली होती त्याला ऑगस्ट ऑफर म्हणतात. आणि त्याच बेसिसवरती संविधान सभा तयार झाली जी पुढे पार्लमेंटमध्ये रूपांतरित झाली, म्हणून त्याला ऑगस्ट हाऊस असंही म्हणतात. ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे, तो लक्षात ठेवा. 1942ला 40 नंतर काय झालं, 1942ला सर स्टीफर्ड क्रिप्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रिप्स मिशन ज्याला आपण म्हणतो, ते क्रिप्स मिशन पाठवलं गेलं होतं इंडियाला. ठीक आहे. आणि त्यांनी याच्या संदर्भामध्ये एक ड्राफ्ट प्रपोजल केलं होतं ब्रिटिश. ठीक आहे, एक ड्राफ्ट प्रपोज केलं होतं. ठीक आहे. पण हे जे क्रिप्स मिशन संविधान सभेच्या साठी जे आलं होतं ते पुढे मुस्लिम लीगनी अमान्य केलं. सो क्रिप्स मिशन जे होतं हे फेल गेलं होतं, हे लक्षात ठेवा पहिल्यांदा. आणि तुम्ही क्रोनॉलॉजी पण लक्षात ठेवा की कसं काय काय घडतंय ते. ठीक आहे. साधारणपणे 1934 पासून कसं काय काय घडतंय. ठीक आहे. सो क्रिप्स मिशन आलं होतं या संदर्भामध्ये, पण पुढे ते काय केलं, फेल गेलं. का, तर मुस्लिम लीगला ह्याची मागणी जी होती ती मान्य नव्हती. मुस्लिम लीगला मान्य नव्हती
आणि INCला सुद्धा मान्य नव्हती. ठीक आहे, तर ते फेल गेलं होतं. तर त्या क्रिप्स मिशनचे रिकमेंडेशन काय होतं, तर क्रिप्स मिशनचं रिकमेंडेशन असं होतं की गव्हर्नमेंट काय करेल, आफ्टर वर्ल्ड वॉर 2 ते काय करतील, एक इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन काय करतील, ॲडॉप्ट करतील. ठीक आहे, फ्रेमिंग इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन असं ते काहीतरी करतील असं ते म्हणत होते. पण काय झालं की ह्याला त्यांनी नाही म्हटलं. ही जी होती की दुसऱ्या महायुद्धानंतर आपण बघूया. ठीक आहे, तर त्याला का मुस्लिम लीगने विरोध केला, कारण मुस्लिम लीग, ठीक आहे, हे जे क्रिप्सचं प्रपोजल आहे, हे क्रिप्सचं प्रपोजल मुस्लिम लीगने काय केलं, तर अमान्य केलं होतं. बरोबर आहे का, तर मुस्लिम लीगची मागणी काय होती की तुम्ही एक संविधान सभा देऊ नका, तुम्ही 2 संविधान सभा आणि 2 स्टेट द्या. ठीक आहे, 2 स्टेट द्या, एक इंडिया आणि एक पाकिस्तान. बरोबर आहे, इंडियासाठी वेगळी संविधान सभा द्या आणि पाकिस्तानसाठी वेगळी संविधान सभा द्या. बरोबर, अशी मागणी कोणाची होती, मुस्लिम लीगची अशी मागणी होती. बरोबर आहे, ठीक आहे. म्हणून त्यांनी काय केलं, हे जे क्रिप्सचं प्रपोजल आहे हे त्यांनी नाकारलं. सो क्रिप्स मिशन फेल गेलं. आता क्रिप्स मिशन फेल गेल्यावर काय झालं, आता पूर्ण ब्रिटिशांना काहीतरी करणं गरजेचं आहे. सो त्यांनी काय केलं, कॅबिनेट मिशन पाठवलं गेलं होतं. ठीक आहे, तुम्हाला क्रोनॉलॉजी पण इतिहासामध्ये विचारतात तर ते लक्षात ठेवा. ठीक आहे, सो पॉलिटी असो ते इतिहास असो, तुम्हाला क्रोनॉलॉजी विचारतात तर ती लक्षात ठेवा. सो क्रिप्स मिशन फेल गेल्यानंतर का फेल गेलं तुम्हाला सांगितलं. सो त्याच्यानंतर काय येते, कॅबिनेट मिशन येते. कॅबिनेट मिशननी काय केलं, ठीक आहे, त्यांनी पहिल्यांदा काय केलं, एक ही जी आयडिया होती मुस्लिम लीगची ती कॅबिनेट मिशनने रिजेक्ट केली. ठीक आहे, की रिजेक्टेड द आयडिया ऑफ 2 कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. हे मुस्लिम लीगची जी मागणी होती ती कॅबिनेट मिशननी अमान्य केली आणि त्यांनी एक दुसरी त्यांनी मागणी त्यांच्यासमोर ठेवली, एक नवीन स्कीम मुस्लिम लीग समोर ठेवली. ती मुस्लिम लीगनी काय केली, मान्य केली होती. ठीक आहे, मुस्लिम लीगनी काय केली होती, काही प्रमाणामध्ये ती सॅटिस्फाईड ठरले होते. ठीक आहे, असं. मग आता ह्याचाच अर्थ काय की कॅबिनेट मिशन प्लॅन, ठीक आहे, म्हणजे कॅबिनेट मिशनचे ही जेव्हा सगळा पॉईंट सुटले तेव्हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली फायनली काय केली, नोव्हेंबर 1946ला आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची फॉर्मेशन झाली, ज्या वेळेला ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन सक्सेस झाला. बरोबर. सो कॅबिनेट मिशन प्लॅन काय झाला, तो मान्य झाला दोघांकडनं सुद्धा आणि नोव्हेंबर 1946ला काय आलं, संविधान सभेची स्थापना झाली. तर अशा पद्धतीने ही संविधान सभा बनली गेलेली आहे. आपल्याला ह्या इंडियन पॉलिटीमधले प्रत्येक पॉईंट असे एक वर्ड टू वर्ड आपल्याला बघायचे आहेत. ऑब्व्हियसली मी ह्यासाठी एम लक्ष्मीकांत ह्या पुस्तकाचाच आधार घेणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हे जे वर्डिंग्स आहेत ह्या वर्डिंगसाठी, ठीक आहे, ह्या पॉईंटसाठी आणि ह्या पॉईंटवरती कसे प्रश्न बनतील याच्यासाठी हे व्हिडिओ जे आहे ते मन लावून तुम्ही नीट ऐका. त्यातले एक कीवर्ड जे मी अंडरलाईन करतोय ते नोट डाऊन करा आणि ते कधीही विसरू नका, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये इंडियन पॉलिटीवरचे जे काही लेक्चर्स आहेत ते करेक्ट येतील. थँक्यू. सो आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.